दिसला भोंदू की राजकीय नेते त्याच्या पापानं माखलेल्या पायावर नतमस्तक का बरं होतात? मित्र हो, गेल्या महिन्यापासून भोंदू बाबा अशोक खरातचं प्रकरण महाराष्ट्रामध्ये वाजतंय गाजतंय. अनेक बडे बडे नेते आणि मंत्री या अशोक खरातच्या प्रकरणामध्ये अडचणीत आले आहेत, अडचणीत येताना दिसत आहेत. भविष्यात ते येतील का नाही हे सांगता येत नाही. तोच पुन्हा एकदा संत बाळू मामांचा तथाकथित अवतार मनोहर भोसले याचे फसवणुकीचे प्रकार चर्चेला आलेले आहेत. त्याच्याही बंधुगिरीचे अनेक प्रकरणं बाहेर येत आहेत. कधी काळी आठवडा बाजारामध्ये सुके बोंबील विकणारा हा मनोहर भोसले आज मालामाल झालेला आहे, पण त्याचं राजकीय वैभव सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे. तब्बल 27 एकरामध्ये अलिशान मठाची उभारणी करणाऱ्या या भोंदू मनोहर भोसलेकडं राज्यातले वेगवेगळ्या पक्षाचे वेगवेगळ्या गटाचे आमदार, खासदार आणि कार्यकर्ते सुद्धा या भोंदूचा आशीर्वाद घेण्यासाठी जात होते. यातल्या अनेक नेत्यांचे फोटो सार्वजनिक झालेले आहेत, शिवाय अनेकांची नावं सुद्धा समोर आलेली आहेत. मागच्या वर्षी या मनोहर भोसलेचा पुण्याच्या हडपसर जवळच्या एका रिसॉर्टमध्ये वाढदिवस साजरा झालेला होता. या वाढदिवसाला राज्यातील 90 आमदार उपस्थित होते आणि यावेळी माझ्या पुढील वाढदिवसाला 145 ते 150 आमदार उपस्थित राहतील असं मनोहर भोसले यांनी सांगितलं होतं. असा दावा घोटीचे सरपंच विलास राऊत यांनीच केलेला आहे. मनोहर भोसले याचे फक्त महाराष्ट्रातच नाही हो, संपूर्ण देशभर पसरलेले आहेत. श्रीमंत लोक, उद्योगपती, राजकारणी, चित्रपट सृष्टीतील कलाकार सुद्धा त्याच्याकडे भविष्य पाहायला येत होते. मनोहर भोसले यानं घोटी हद्दीमध्ये 27 एकरात मठ बांधलेला आहे. बोंबील विकणारा कालचा आज 27 एकरामध्ये मठ बांधतो. करमाळा तालुक्यातल्या उंदरगाव इथं सुद्धा त्यानं आधी आपलं साम्राज्य उभं केलेलं आणि या उंदरगावमध्ये काँग्रेसचे तत्कालीन प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी या भोंदूच्या सोबत जेवण सुद्धा घेतलेलं होतं. आतापर्यंत अनेक दिग्गज नेत्याबरोबर या मनोहर भोसलेच्या भेटी झाल्याचे फोटो सोशल मीडियामध्ये व्हायरल झालेले आहेत. यामध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तर काय असणारच हो, शिवाय मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, खासदार सुप्रिया सुळे, मावळचे आमदार सुनील शेळके, एवढेच नाही स्थानिक पण आहेत ना, करमाळा तालुक्यातले आजी माजी आमदार यांच्याबरोबरचे फोटो सुद्धा व्हायरल झालेले आहेत. त्याचबरोबर समृद्धी महामार्गाशी संबंधित एक बडा अधिकारी आणि मुंबईतील एक उद्योजक आमदार हेलिकॉप्टरनं मनोहर भोसले याला विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भेटायला सुद्धा आलेले होते. संत बाळू मामांचा अवतार असल्याचा हा सगळा ढोंग याचं सगळं या भोलथापा देऊन या मनोहर भोसलेनं अनेकांना फसवलं, गंडवलं, लुटण्याचा धंदा. वेगवेगळे गुन्हे याच्यावर दाखल होत आहेतच अजूनही, पण अधिक चर्चा जी होत आहे ना ती त्याच्या राजकीय संबंधाची. राजकीय नेत्यांना अशा भोंदूबाबाची एवढी गरज का बरं पडते? दिसला भोंदू की राजकीय नेते त्याच्या पापानं माखलेल्या पायावर नतमस्तक का बरं होतात? तुम्हाला काय वाटतं मित्रांनो, जरूर सांगा. आणि हो, आपल्या चॅनलवर आपण नवीन असाल, कदाचित आपल्या चॅनलला अजून आपण सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करावं ही अपेक्षा, अर्थातच माफक अपेक्षा. मित्र हो, धन्यवाद. पुन्हा भेटू. नमस्कार.